श्री स्वामी समर्थ मित्रांनो. सकाळचे 5:30 वाजले. जेवणाची गडबड चालू आहे. बाकीचं जेवण झालं आहे. भाजी आणि भाकरी फक्त राहिली. एकीकडे भाजी करायला ठेवली आहे, तर दुसरीकडे भाकरी करायला चालू आहे. तर दुसरीकडे आरूच्या पप्पांना मी आवाज येत आहे, "उठा, उठा." खूप टाईम झाला. वेळ त्याच करतात, पण मला नंतर ओरडतात, की "तुझ्यामुळे वेळ झाला." माझं माझं तर जेवण व्यवस्थित तयार असतं. "उठा, उठा." म्हणून ते उठले. माझं जेवण झाल्यानंतर मी त्यांना एकीकडे पाणी आणि चहा ठेवला. मग त्यानंतर त्यांनी जास्त वेळ बोलल्यानंतर गेले अंघोळीला. त्यांनी अंघोळीला गेल्यानंतर मी त्यांचा डबा बांधून ठेवला. त्यानंतर बाहेर बघते तर काय दिवस उजाडला. 7 वाजले होते. सूर्यदेवाने आपलं दर्शन द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर इकडे अनन्या, आरुष दोघेही जागे झाले. अनन्या हाय करत आहे. अनन्याच्या बाबांना चहा दिला. ते चहापोळी खाल्ली आणि त्यांना खूप गडबड होती म्हणून ते जायला निघाले. तर त्यांना आरू बाय करायला आला आहे. त्याचबरोबर अनन्याचा खोडकरपणा काय आमच्या थांबतच नाही. ते गेले. त्यानंतर पुढची माझी कामाची धावपळ चालूच होती. झाडू मारणे किंवा उंबरं पुसणे, तुळशीला पाणी घालणे, करेवा म्हणून समोर आमच्याकडे देव असतो गावी, त्या देवाला पण पाणी नेहमी घालायला लागतं. सगळी पूजा वगैरे झाली, पाणी घातलं, पूजा केली, त्यांची रांगोळी काढली. त्यानंतर आत देवपूजा, देव थोडे जरी असले तरी त्यांना पुजायला लागतं. त्यामुळे देवपूजा माझ्याशिवाय कोण करत नाही. सगळं आवरून मी ऑफिसला जायसाठी रेडी झाले. त्याचबरोबर माझ्या मुलांना पण मी तयार केलं. माझी पिलं 2 कशी बसतात बघा. बाय बाय केलं त्यांना, गोड बाय बाय करून मी माझ्या बस स्टॉपच्या दिशेने निघाले. त्यांची पण बस येत असते मुलांची, म्हणून त्यांनी बसतात तिथं. बस आली. भरपूर वेळ झाला होता आज. त्यामुळं कधी बस येते आणि कधी चढून जातो आहे असं झालं होतं. असं बस तिच्या स्पीडनं जाणार, पण तरी पण मला असं वाटत होतं की बस पटपट पटपट जावं. आलं बाबा एकदाचं माझं स्टॉप म्हणून मी उतरले. त्यानंतर उतरून बघते तर काय, खूप वेळ झाला होता. नेहमीच्या टायमिंगपेक्षा मला झप माझी पावलं बँकेच्या दिशेने चालायला लागली. पट कारण भरपूर वेळ झाला होता आणि एवढ्या वेळात सगळीजण आले असेल याचा माझा अंदाज होता. आणि जाऊन बघते तर काय, इकडे गायवासरूचं मस्तपैकी पुतळा आहे, तर त्याच्याकडे पण माझं आज लक्ष नव्हतं, कारण खूप वेळ झाला होता. गेले बँकेत एंट्रन्समध्ये बघते तर सगळीजण आल्यागत वाटालं. तर आत जाऊन बघते तर सगळीजण हजर होते. अगदी मॅनेजर सर सगळेच कलिग्स माझे आले होते. त्यामुळे मी माझं व्हिडिओचा कार्यक्रम स्टॉप केला आणि नंतर मग दिवसभर बँकेचंच काम केलं. परत बँकेत काम झाल्यानंतर आम्ही यायला निघालो. मी आणि माझ्यासोबत एक मॅडम असतात. आणि परत दुसरंच टेन्शन, बाबा मुलं आलेत काय, त्यांनी काय खाल्ले काय, रस्त्याच्या बरोबर वगैरे पळत नाहीत ना, काय सायकल वगैरे काढली नाही ना बाहेर, हे सगळं माझ्या माइंडमध्ये पटकन कधी यमगणी येते असं झालं. यमगणी आली. बस स्टॉपवर उतरल्यानंतर पट घराकडे पावलं कधी झपाझप चालतात काय माहीत. घराकडे आलो तर अनु झोपली होती. खूप कंटाळते ती. आणि त्यानंतर तिला दोघांना स्वच्छ केलं आणि अभ्यासला बसवलं. तर तिचा खोडकरपणा चालूच असतो. तिचा खोडकरपणा सगळा संपल्यानंतर मग ती स्वतः अभ्यासला बसते. अभ्यास अशी करते की जणू काही किती पण हिला येते काय माहीत, एवढी मग्न होऊन अभ्यास करते. त्यानंतर पुढे मराठी पिक्चर चालू आहे. आमच्या बाबांना खूप आवडतात म्हणून लावून दिला. आणि माझं पुढचं काम कपडे घडी घालायचं, जेवण बनवायचं. आज लवकरच जेवायला वाढायला घेतलं, कारण खूप कंटाळा आला होता. अनन्याचं काही जेवायचं मूड नव्हता, त्यामुळे आरू आणि मी जेवून घेतलो. कसा वाटला आमचा आजचा दिवसभराचा व्लॉग कमेंट करून सांगा. थँक्यू.